हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. वनताराच्या प्रशासनानं किंवा त्याचे मालक असणाऱ्या अनंत अंबानीने वनतारा सुरू झाल्यापासून त्या वनतारामध्ये किती मुख्य प्राणी आले, विशेषतः जंगली प्राणी आले, त्यातल्या कितींच्यावर उपचार झाले, किती मृत्यू पावले आणि ते मृत्यू पावल्यानंतर सक्षम वन अधिकाऱ्याच्या समक्ष त्याच्यावर अंतिम संस्कार झाले का याची माहिती जाहीर करावी. आपला कायदा असा सांगतो की एखादा जंगली प्राणी जर मृत झाला तर सक्षम अधिकाऱ्यासमोर त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे आहेत. मग हा कायदा अंबानींना नाही का? का नाही तिथं होत? दुसरी गोष्ट की त्यांनी हे जे वनतारा हे ठिकाण केलेलं आहे, प्राणी संग्रहालय जे केलेलं आहे, ते 1978चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार CZA म्हणजे सेंट्रल झू अथॉरिटीकडे नोंद आहे का? नोंद नसेल तर कुठल्या अधिकारात ते हे प्राणी पाळतात याचं सुद्धा वनताराच्या प्रशासनानं किंवा अनंत अंबानीनं उत्तर दिलं पाहिजे.